नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेला आरोग्य जनजागृती क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन। प्रतिनिधी भानुदास पवार। मेहकर युवकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। युवा सेना, महिला आघाडी, शिवसेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। मेहकर शहरातील जानेफळ चौक येथे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते रिबीन कापून मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धक आणि नागरिकांच्या उपस्थितीत स्पर्धेला उत्साह सुरुवात झाली। सकाळी 6 वाजता 10 किलोमीटर, 7 वाजता 5 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेला प्रारंभ झाला। विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांसह स्थानिक नागरिकांनी ही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता। संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणात निर्माण झाले होते। आमदार सिद्धार्थ खरात सकाळपासूनच मॅरेथॉनच्या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवत होते। नगराध्यक्ष किशोर भाऊ गारोडे यांनीही सकाळपासून उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार। आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा सर्वांचे खूप 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 धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। मी प्रतिनिधी भानुदास पवार। मी मेहकरमध्ये माननीय आमदार सिद्धार्थ खरात, मेहकर लोणार विधानसभा, आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यामध्ये आज त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज आपण या ठिकाणी आपल्या वाढदिवसानिमित्त आपण जो कार्यक्रम ठेवला, आज बऱ्याच मुलांना आज त्यांना बक्षीस मिळालेलं आहे, त्याबद्दल काय म्हणणार? आमदार मेहकर मॅरेथॉन ही मागील वर्षापासून आपण सुरू केलेली आहे। युवा वर्गाला प्रोत्साहित करणे, क्रीडाविषयक त्यांना जाणीवा करून देणं, शरीराची काळजी घेणे आणि यातून एक स्पर्धात्मक युवक जो आहे तो उभा करणं हा या शर्यती पाठीमागचा, या स्पर्धे पाठीमागचा हेतू आहे। त्याचबरोबर एक क्रीडा विषयाला वेगळी आवड या मेहकर मतदारसंघामध्ये निर्माण व्हावी हाही हेतू त्याच्या पाठीमागे आहे। तुम्ही बघितलं असेल की सगळे युवा वर्ग आज महाराष्ट्रातून या ठिकाणी आला। आपल्या बुलढाण्यातला आणि मतदारसंघातला सर्वाधिक युवक इथे सहभागी झाला। 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटरची मुलींची आणि मुलांची स्पर्धा आपण घेतली। 3 बक्षिसं प्रत्येकी, असे 4 बक्षिसं, 4 गटांना आपण हे 12 बक्षिसं दिलेले आहेत आणि अतिशय यशस्वी तुम्ही बघितलं असेल की हजारो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले आणि एक वेगळा माहोल, क्रीडा माहोल, उत्सवाचा माहोल, तरुणांचा माहोल, एक जोशपूर्ण वातावरण। कारण युवा वर्ग हा आपलं भविष्य आहे। हा युवा वर्ग जर खुश असेल तर आम्ही खुश आहे आणि त्यांना खुश ठेवण्यासाठी, त्यांना सेवेच्या अनेक संध्या देण्यासाठी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढं घालण्याचा प्रयत्न आमदार म्हणून माझा आहे। एक छोटासा प्रयत्न की त्यांना कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जातो आहे। याचा दुसरा भाग जो आहे की आता रोजगार मेळावा आम्ही ठेवलेला आहे, त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। गजला आहे, कविता आहे, साहित्य आहे, संगीत आहे, त्याचबरोबर खेळ आहे, त्याचबरोबर रोजगार पण आहे। अशा सर्वांगीण ॲक्टिव्हिटीने भरलेला जो काही कार्यक्रम घेतो आहे याच्या पाठीमागं सर्व घटकांना समावेश करण्याचा हेतू आहे। ठीक आहे, धन्यवाद। या ठिकाणी माननीय नगराध्यक्ष साहेब किशोर भाऊ गारोळे आज या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते, त्याबद्दल आपण काय म्हणणार? मी तुमच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगू इच्छितो की आजपर्यंत मतदारसंघामध्ये म्हणजे भूतकाळात झाले, भविष्यात होत राहील, परंतु असे काही उपक्रम माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षी ठेवण्यात आले होते। त्यांचा वाढदिवस सप्ताह मानवण्यात हे सांगू इच्छितो की आजपर्यंत मतदारसंघामध्ये म्हणजे भूतकाळात झाले, भविष्यात होत राहील, परंतु असे काही उपक्रम माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षी ठेवण्यात आले होते। त्यांचा वाढदिवस सप्ताह मानवण्यात आला होता। यावर्षी असे भरभरून कार्यक्रम, आणि हे सर्व कार्यक्रम मनोरंजन नसून सर्व समाज उपयोगी, युवकांचे उपयोगी असे एकदम सुशिक्षित, शिकलेले आणि मंत्रालयीन आमदार, त्यांच्या अनुभवाचा जो फायदा आपण म्हणतो, शिकलेल्या आमदाराचा फायदा काय, तर त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांचा जो अभ्यास आहे, तर तो इकडे या नवीन पिढीला जे प्रेरणा असेल किंवा मार्गदर्शन असेल त्यांच्या माध्यमातून भेटत आहे। आणि विशेष म्हणजे फक्त युवकांच्या
म्हणजे हेल्थसाठीच नाही तर त्यांच्या रोजगारासाठी साहेबांनी रोजगार मेळावा हाही मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे. मागच्या वर्षी जवळजवळ 1300 युवकांना रोजगार मिळाला व यावर्षी जवळपास हजारो युवकांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध राहणार आहे. साहेबराव पाटील हिवाळे, वय 53 वर्ष. आज आपण आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जे मॅरेथॉन स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यात युवक मंडळींनी सहभाग घेतला. पण वयाची आट न मानता आपण त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालो. तर या आपल्या नगरीचे नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जे युवा सेनेचे तसा सर्व मित्रगण या स्पर्धेचं जे महत्त्व आहे ते या तरुण पिढीला कसं आम्हाला पटवता येईल म्हणून आम्ही या धावणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन केलं. आणि या स्पर्धेमध्ये सोलापूर, कोल्हापूर, नागपूर तथा मुंबई, नाशिक, सातारा असं सोलापूर अशा भरपूर ठिकाणून येथे ही तरुण पिढी या स्पर्धेसाठी येथे उपलब्ध झाली, स्पर्धेसाठी येथे हजर झाली आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. मॅरेथॉन स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे. आम्ही मागच्या वर्षी खूप चांगलं केलं होतं आणि स्पर्धकांनी खूप प्रमाणात सहभागी घेतला होता. आणि लोकप्रिय आमदार खरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम आहे. आम्ही कंटिन्यू हे 5 वर्ष ठेवू अशी आमची अपेक्षा आहे. अजून अशा स्पर्धा घेण्यासाठी आपल्याला मतदारसंघात एक सुशिक्षित आमदार लाभले पाहिजे, जे आमच्या मतदारसंघाला लाभले. हे आमदार साहेबांना मंत्रालयीन कार्यालयाचा त्यांना अनुभव असल्यामुळे आणि एक सुशिक्षित आमदार असल्यामुळे ह्या सगळ्या स्पर्धा असतील किंवा रोजगार मेळावा असेल किंवा अजून कांगणे सरांचे भाषण असेल, अशा या पद्धतीचे जे कार्यक्रम ते या मतदारसंघात राबवत आहेत. या अगोदर कधीच असे कार्यक्रम राबवले गेले नाही. सर्वप्रथम मी सर्वांना जयंत करतो. या ठिकाणी आज मॅरेथॉन होती. खरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी आलो. मी 10 किलोमीटर स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर मेडल आणि टी शर्ट वगैरे भेटलं. आमचा सत्कार करण्यात आला आणि खूप आनंद वाटला. सर्वांनी आज भाग घ्यावा असं आम्हाला वाटतं आहे आणि खरात साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव पायल सुभाष शिंगे आहे. आम्हाला मेडल मिळालं हे आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला वाटलं नाही आम्ही पळू शकेन, पण आम्ही 5 किलोमीटर पळालो. माझं नाव आर्यन कांबळे, मी राहणार आंधुडवरून येतो. मॅरेथॉन मागच्या वर्षी पण होती, यावर्षी पण आहे. खरात साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव आर्यन सुभाष शिंगळे. मला मॅरेथॉन रेसमध्ये यायचं नव्हतं, पण इथं आल्यानंतर मला असं वाटलं की मॅरेथॉन रेसमध्ये भाग घ्यावा म्हणून मी घेतला. माझं नाव अक्षरा भीमराव काबळे, मी राहणार आंधुडे या ठिकाणून आली. खरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मेहकर तालुक्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्याच्यासाठी मी 5 किलोमीटरमध्ये म्हणजे मी सहभाग घेतला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. मी मोनाली मॅडम घेते रजा. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.